साडीच्या जरीवरून त्याची किंमत कशी ठरवायची, रिअल जरी, प्युअर जरी, आर्टिफिशियल जरी, हे जरीचे प्रकार आहेत तरी काय? व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. हॅलो एव्हरीवन, वेलकम टू प्रथा. दिस इज कविता कोपरकर. ट्रेडिशनल साडी, सिल्कची साडी म्हटलं की त्याच्यामध्ये जर, काठ, बुट्टे हे तर येतच. ही जी जर वापरली जाते ही काय आहे? सिल्कचा धागाच आहे, पण तो सिल्कचा धागा कुठल्या तरी मेटलनी कोट केलेला असतो, कुठल्या तरी धातूनी कोट केलेला असतो. जुन्या काही साड्यांमध्ये, पारंपरिक साड्यांमध्ये तर धातूचाच धागा वापरला जाण्याची पद्धत होती. आता हे जे धातू आहेत त्याच्यामध्ये चांदी, सोनं आणि खूप कॉमनली कॉपर वापरलं जातं. आपल्याला ह्याच्यामध्ये जेवढं मेटलचं प्रमाण आहे त्या मेटलच्या प्रमाणानुसार या जरीची व्हॅल्यू ठरते. आता जेव्हा आपण कुठलीही सिल्कची साडी घेतो तेव्हा पहिलं म्हणजे जर ती प्युअर सिल्क असेल तर त्याच्यामध्ये सिल्कच्या धाग्याची किंवा धातूचीच जर वापरली जाते, सिंथेटिक जर वापरली जात नाही. कारण प्युअर सिल्क बरोबर सिंथेटिक जरीचा जो नायलॉन किंवा पॉलिएस्टरचा थ्रेड असतो तो प्युअर सिल्क बरोबर बसतच नाही, त्याची दोन्हीची टेनेसिटी सेम नसते. त्याच्यामुळे आता आपण जेव्हा जरीचे प्रकार बघतो त्याच्यामध्ये टेस्टेड जरीपासून आपण चालू करूया. टेस्टेड जरी म्हणजे काय आहे? टेस्टेड जरीचा अर्थ असा असतो की एका पर्टिक्युलर स्टँडर्डला चेक केलेली, टेस्ट केलेली ती जर असते. म्हणजे त्या जरीचं स्ट्रेंथ किती आहे, त्याच्यामध्ये कुठला धातू वापरलेला आहे, कॉपर वापरलं असेल तर त्याचं पर्सेंटेज किती आहे, किती वेटनी ते कॉपर वापरलेलं आहे, या अनेक वेगवेगळ्या पॅरामीटर्सच्या अंडर ती जरी टेस्ट केलेली असते आणि त्याला टेस्टेड जरी म्हणतात. त्यामुळे तुम्ही कुठल्याही शॉपमध्ये गेलात आणि ते म्हटले ही प्युअर जरी नाही आहे, ही टेस्टेड जरी आहे, तर टेस्टेड जरी म्हणजे काही इन्फिरियर क्वालिटीची जर नाही. टेस्टेड जरी म्हणजे उलट एका पर्टिक्युलर स्टँडर्डची टेस्ट केलेली उत्तम प्रतीची जर, असा त्याचा अर्थ असतो. फक्त त्याच्यात प्युअर सिल्वर किंवा प्युअर गोल्ड वापरलेलं नाहीये. हे झालं पहिला प्रकार, टेस्टेड जरी. ह्यानंतर येतं प्युअर जरी. प्युअर जरीचा अर्थ असा आहे, प्युअर जरीला अजून एक शब्द साऊथमध्ये प्रचलित आहे, ते म्हणजे हाफ फाईन जर. हाफ फाईन जर किंवा प्युअर जर. आता प्युअर जरीचा अर्थ असा आहे की सिल्वर वापरलेली जर, चांदी वापरलेली जर. प्युअर सिल्वर जर त्या जरीच्या धाग्यावरती वापरलेला असेल तर त्याला प्युअर जरी म्हटलं जातं. पूर्वीच्या काळी जेव्हा राजघराण्यांसाठी साड्या बनायच्या किंवा साड्या बनवणारे कारागीर कमी प्रमाणात होते तेव्हा असं व्हायचं की पूर्ण सिल्कचा, पूर्ण चांदीचाच धागा वापरला जायचा. तेव्हा असं होतं की राजघराण्यांच्या भीतीमुळे किंवा त्यांच्या भक्तीमुळे कशाने का असेना फसवणूक होण्याचे चान्सेस कमी होते. आत्ताच्या काळात पॉप्युलेशन एवढं वाढलेलं आहे, हँडलूमचे कारागीर एवढे वाढलेले आहेत की अख्खा धागा सिल्वरचा वापरण्याचं आणि त्याच्या मागचा विश्वास ठेवण्याचं ह्याच्यामधलं कुठेतरी नातं बरोबर नाहीये. आणि त्याच्यामुळे एक स्टँडर्डाइज्ड प्रकार प्युअर जरीचा असा निघालेला आहे की उत्तम प्रतीचा प्युअर सिल्कचा धागा आणि त्याच्यावरती प्युअर सिल्वरचं इलेक्ट्रोप्लेटिंग केलेलं असतं. ही झाली प्युअर जर. रिअल जर म्हणजे काय? ज्याच्यामध्ये शुद्ध सोनं वापरलेलं आहे, म्हणजेच रिअल गोल्ड वापरलेला आहे. 24 कॅरेट गोल्डचा यूज होतो, कधी कधी 22 कॅरेट गोल्डचा यूज होतो. परत याच्यामध्ये सुद्धा अख्खा धागा गोल्डचा नसतो, याच्यामध्ये चांगलं उत्तम प्रतीचं प्युअर सिल्कचं यान असतं, त्या यानला इलेक्ट्रोप्लेटिंग केलेलं असतं गोल्डनी. आता ह्यामध्ये एस्पेशली कांजीवरम साड्यांमध्ये, काही प्रमाणात पैठणी बनारसमध्ये सुद्धा रिअल जरीमध्ये हेच स्टँडर्ड्स आहेत. पण कांजीवरम साड्यांमध्ये तमिळनाडू गव्हर्नमेंटनी 2G, 4G, 5G असे त्याचे काही सेट प्रकार केलेले आहेत, ज्याच्यामध्ये किती प्रमाणात म्हणजे प्रपोर्शन ऑफ गोल्ड युज्ड इन द एंटायर जरी, याप्रमाणे त्याचे हे काय म्हणतो आपण त्याचे प्रकार आहेत. 2G, 4G, 5G. हे जसं की आपण दागिन्यांमध्ये, मी तुम्हाला सोपं करून सांगते की दागिन्यांमध्ये आपण 1 ग्रॅम गोल्ड, 2 ग्रॅम गोल्ड, आजकाल 5 ग्रॅम गोल्ड दागिने निघालेले आहेत आणि प्युअर गोल्डचे पण दागिने असतात. तर तशाच प्रकारे जरीला सुद्धा हे नॉर्म्स दिलेले आहेत किंवा या ग्रेड्स दिलेल्या आहेत. त्यामुळे रिअल जर म्हटलं तर त्याच्यात कुठल्या तरी प्रमाणात खरं सोनं वापरलेलं आहे. आता हे सगळे झाले सिल्कच्या धाग्यावर जर बनवलेले प्रकार. पण कधीही तुम्ही जर का ब्लेंडेड सिल्क, आर्ट सिल्क,
थोडंसं पॉलिएस्टरचं प्रमाण असलेली कुठलीही साडी, पॉवरलूम साडी, मशीन मेड साडी जर घेतली असेल तर त्याच्यामधल्या जरीची कुठलीही खात्री नसते. तो सिंथेटिक धागा असू शकतो, नायलॉन असू शकतं, रेयॉन असू शकतं, त्याच्यामध्ये पॉलिएस्टर मिक्स असा तो प्लॅस्टिकी थ्रेड असू शकतो की ज्याला फक्त सोनेरी शाईन आहे, त्याच्यात कुठलाही धातू वापरलेल्याची गॅरंटी नसते. सो हे झाले जरीचे प्रकार. आय होप तुम्हाला ह्याच्यातनं थोडी युजफुल माहिती कळली असेल. तुम्ही कुठलीही जेव्हा सिल्कची साडी घेता तेव्हा तुम्हाला एक कॉन्फिडन्स पाहिजे, जेव्हा तो तुम्हाला सेल्समन सांगतोय किंवा ती मुलगी सांगते की मॅडम ही ना रिअल जरी साडी आहे, तर तुम्हाला लगेच डोक्यात हे समजलं पाहिजे की ह्याच्यात कुठल्या तरी प्रमाणात शुद्ध सोनं वापरलेलं आहे. सो ही टेस्टेड जरी आहे, म्हणजे ही बेकार क्वालिटीची जर नाही आहे, उत्तम प्रतीची जर आहे. अशा तुम्हाला नक्की उपयोगी माहिती ह्याच्यामधनं मिळाली असेल आणि असे खुलासे झाले असतील अशी माझी आशा आहे. तुमचं शॉपिंग छान आनंदाचं जावं, तुम्हाला सिल्कच्या साड्यांबद्दल छान माहिती मिळो, हीच या व्हिडिओज करण्यामागची माझी भावना आहे. तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की शेअर करा. प्रथा बाय कविता कोपरकर या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुम्हाला असे कुठले विषय ऐकायला आवडतील ते कमेंट्समध्ये नक्की मेन्शन करा. धन्यवाद.